नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर राज्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे, याचबरोबर त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, त्या जिल्ह्याला एकूण किती कोटी रुपये निधी शासनाच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे, याचबरोबर हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी वाटप होणार आणि हे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत, याचबरोबर हेक्टरी किती रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आणि महत्त्वाचा असा अपडेट आपण कृषी विभागाच्या माध्यमातून घेतलेला आहे आणि तेच अपडेट अधिकृत असा अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की 10 डिसेंबर 2024 चा GR राज्य सरकारने निर्गमित केला आहे आणि 10 डिसेंबर 2024 च्या GR नुसार ही सगळी माहिती आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील 7,83,915 शेतकरी पात्र झालेले अतिवृष्टी नुकसान भरपाई करिता आणि या शेतकऱ्यांना 812 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे जालना। जालना जिल्ह्यातील 2,82,538 शेतकऱ्यांसाठी 412 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली आहे, कारण की सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जालन्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली होती। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे हिंगोली। हिंगोली जिल्ह्यातील 2,96,779 शेतकऱ्यांना जवळपास 419 कोटी रुपयाची अतिवृष्टी भरपाई मंजूर केलेली आहे। पुढचा जिल्हा आहे धाराशिव। धाराशिव जिल्ह्यातील 1,80,786 शेतकऱ्यांना 221 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील 2,57,747 शेतकऱ्यांना 234 कोटी। बीड जिल्ह्यातील 5,52,214 शेतकऱ्यांना 520 कोटी। वर्धा जिल्ह्यातील 1,605 शेतकऱ्यांना 2,83,00,000। नागपूर जिल्ह्यातील 152 शेतकऱ्यांना 24 कोटी 48 लाख रुपये। गोंदिया जिल्ह्यातील 27,012 शेतकऱ्यांना 26 कोटी 29 लाख रुपये। भंडारा जिल्ह्यातील 8,497 शेतकऱ्यांना 10 कोटी रुपये। वर्धा जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव 217 शेतकऱ्यांना 41,48,000 रुपये। पुणे विभागातील सातारा जिल्ह्यातील 400 शेतकऱ्यांना 10,73,000 रुपये। धुळे जिल्ह्यातील 148 शेतकऱ्यांना 18,75,000। नंदुरबार जिल्ह्यातील 527 शेतकऱ्यांना 41,52,000। नाशिक जिल्ह्यातील 331 शेतकऱ्यांना 21,82,000। याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील 5,749 शेतकऱ्यांना 24 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील 5,731 शेतकऱ्यांना 57 कोटी 1 लाख रुपये। याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील 37,747 शेतकऱ्यांना 58 कोटी 1 लाख रुपये। सांगली जिल्ह्यातील 5,153 शेतकऱ्यांना 3 कोटी 48 लाख रुपये। याचबरोबर परभणी जिल्ह्यातील पहिला प्रस्ताव अतिवृष्टी नुकसान भरपाईचा तो अगोदरच मंजूर केला होता, त्या शेतकऱ्यांना जवळपास 5.5 लाख शेतकऱ्यांना 548 कोटी 59 लाख रुपये याची वाटपाची सुद्धा प्रक्रिया सुरू झालेली आहे। लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 384 कोटी 14,38,000 रुपये याच्या सुद्धा वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। बीड जिल्ह्याचा पहिला प्रस्ताव तो मंजूर झालेला होता, मंजूर झाल्याच्या अगोदरचा प्रस्ताव तो 54 कोटी 62,98,000 रुपयाचा याच्या सुद्धा वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। याचबरोबर परभणी जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव 10 शेतकऱ्यांचा, त्या शेतकऱ्यांना 1,08,000 रुपये। बीड जिल्ह्याचा तिसरा प्रस्ताव 51,739 शेतकऱ्यांचा, त्या शेतकऱ्यांना 23 कोटी 57 लाख रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि एकूण 22 जिल्ह्यातील 26,48,247 शेतकऱ्यांना 2,920 कोटी 57,50,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। ही आता 10 डिसेंबर 2024 च्या प्रस्तावानुसार मंजूर झालेली रक्कम। याचबरोबर याच्या अगोदर 23 सप्टेंबर 2024 आणि 4 ऑक्टोबर 2024 या दोन्ही प्रस्तावानुसार 1,600 कोटी रुपये आणि 10 डिसेंबरच्या प्रस्तावानुसार 2,920 कोटी असे एकूण 4,500 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्यातल्या 34 जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर मंजूर करण्यात आलेली आहे आणि ही अतिवृष्टी नुकसान भरपाई 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत राज्यातल्या पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। जिरायत पिकासाठी 13,700 रुपये, बागायतीसाठी 27,000
30,000 रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी 36,000 रुपये अशा प्रकारची मदत 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत राज्यातल्या पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि लवकरात लवकर ही मदत जमा होणार असल्याची माहिती सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यामुळे ही मदत शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डीबीटी प्रणालीद्वारे म्हणजे थेट हस्तांतरण लाभाद्वारे लवकरात लवकर जमा केली जाणार आहे। येणाऱ्या 15 दिवसामध्ये या रकमेचं वितरण होणार असल्याची माहिती सुद्धा विविध न्यूजपत्रांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि कृषी विभागाच्या सुद्धा माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्यावेळेस यादी येईल त्यावेळेस शेतकऱ्यांनी व्हीके नंबर घेऊन केवायसी करून घ्यावी, कारण की केवायसी केल्याशिवाय ही अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून सगळी माहिती अतिवृष्टी संदर्भात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।